तर या सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावरती वनविभागानं कारवाई केल्यानंतर मध्यरात्री उशिरा त्याच्या घराजवळ एका अज्ञात व्यक्तीनं जाळपोळ केली आणि कुटुंबियांना मारहाण केली असा आरोप नातेवाईकांनी केला होता। खोक्याच्या घरासमोरून जाळपोळीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावरती काल कारवाई करण्यात आलेली होती। माझ्या पाठीमागे दाखवतो हे त्याचं घर आहे आणि त्यानंतर रात्री उशिरा त्याच्या घराच्या जवळ असलेल्या जनावरांचा चारा आणि या ठिकाणी जाळपोळ करण्यात आली, त्याचबरोबर मारहाण करण्यात आली असा देखील जो आरोप आहे तो खोक्याच्या कुटुंबाने केलेला आहे। त्यामध्ये काही जे जखमी झालेले आहेत त्यांना देखील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तर काही कोंबड्या आहेत त्या कोंबड्यांना देखील मारलं आणि इथलचं जे काही महत्त्वाचं साहित्य आहे ते देखील जाळल्याचा आरोप केला जातोय। आपण त्याच ठिकाणी आहोत, या स्पॉटवरती। इथंच खोक्याचं घर होतं आणि वन विभागाची जागा असल्याचा देखील दावा केला जातो। विशेष म्हणजे जे घर वन विभागाने कारवाई करून पाडलंय ते आपण समोर दाखवतोय, ते खोक्याचं घर होतं। त्याचबरोबर त्याचे जे काही इतर कुटुंब होतं ते देखील या ठिकाणी होतं। मात्र काल ही कारवाई केल्यानंतर पुन्हा मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी येऊन मारहाण केल्याचा देखील आरोप केलेला आहे आणि त्यानंतर हे जे काही खोक्याचं कुटुंब आहे आता पोलीस स्टेशनमध्ये काही जण आहेत तर काही जण उपचारासाठी गेलेले आहेत। मात्र आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे खोक्याने हे ग्लास हाऊस बांधलेलं होतं, पक्क घर बांधलेलं होतं। मात्र वन विभागाने त्याच्यावरती कारवाई केलेली आहे। त्यानंतर मात्र आता आदिवासी पारधी कुटुंबातील जे काही इतर लोक आहेत ते देखील आक्रमक झालेले आहेत। अशा पद्धतीने कारवाई केली आणि रात्रीची मारहाणीची घटना घडली, ज्या संदर्भामध्ये आता पोलीस प्रशासनामध्ये तक्रार देण्याची देखील प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणामध्ये जर मारहाणीची घटना घडली असेल तर अत्यंत धक्कादायक आहे। त्या संदर्भात देखील आता काही कारवाई केली जाणार का ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सतीश भोसले उर्फ खोक्या ज्याच्यावरती अमानुष मारहाणीचा आरोप करण्यात आला होता त्याच खोक्याचं घर काल वन विभागाने पाडलं होतं आणि त्यानंतर आता इथलची रात्रीच्या वेळी ज्या पद्धतीने जाळपोळीची घटना आणि मारहाणीची घटना घडली असं खोक्याच्या कुटुंबाचं म्हणणं आहे। त्या प्रकरणात आता काय गुन्हा दाखल होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत। या बुलेटिनमध्ये सुरुवातीला मोठी बातमी आहे। उत्तर प्रदेशच्या प्रयागराज इथनं अटक केलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड पोलीस महाराष्ट्रामध्ये घेऊन आले। सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास विमानानं या खोक्याला घेऊन बीड पोलीस छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले। त्यानंतर खोक्याला घेऊन पोलीस बीडमध्ये पोहोचलेत। खोक्याला आज दुपारी बीड जिल्ह्यातल्या शिरूर कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। खोक्यावर एका व्यक्तीला अमानुष मारहाण करणं, वन्य प्राण्यांची शिकार असे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत। तर खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या घरावरती पोलिसांनी कारवाई केली आहे। वनविभागाच्या जागेतील अनधिकृत घर जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आलं। वनविभागानं याआधी नोटीस बजावली होती, मात्र याची दखल न घेतल्यामुळे ही कारवाई अखेर करण्यात आली। तर वनविभागानं पाडलेल्या सतीश उर्फ खोक्याच्या घराची अज्ञातानं राखरांगोळी केली, आग लावली। सतीश भोसले उर्फ खोक्या संदर्भात मोठी बातमी। उत्तर प्रदेशच्या प्रयागराज इथनं त्याला अटक करण्यात आली होती आणि याच खोक्याला बीड पोलीस हे महाराष्ट्रामध्ये आज सकाळी घेऊन आले। सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास विमानानं खोक्याला घेऊन बीड पोलीस छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती पोहोचले आणि त्यानंतर खोक्याला घेऊन ते बीडमध्ये दाखल झाले। आज त्याला दुपारी बीड जिल्ह्यातल्या शिरूर कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। या खोक्यावर एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याचा आणि वन्य प्राण्यांची शिकार असे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या सोबत आहेत। सुरेश, आज सकाळीच महाराष्ट्रामध्ये आणण्यात आलंय खोक्याला उत्तर प्रदेशातनं, पुढे काय काय होणार आज? सतीश भोसले याला आज संभाजीनगर या ठिकाणाहून आता बीड जे शिरूर पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं आहे आणि या ठिकाणी जी अटकेच्या संदर्भातली प्रक्रिया आहे ती प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर सतीश भोसले याला प्रयागराजमध्ये अटक करण्यात आली होती। उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीनं अटक करण्यात आली होती। त्यानंतर तिथून आणण्यासाठी वेगवेगळे व्हेकल देखील तपासले जात होते। त्यानंतर विमानानं त्याला आणायचा विषय ठरला आणि ज्यावेळेस ठरल्यानंतर उशिरा अगोदर सुरुवातीला पुण्याला आणणार होते, मात्र त्यानंतर प्लॅन चेंज झाला आणि मुंबई आणि मुंबईवरून पुन्हा नंतर इथं संभाजीनगरला आणण्यात आलं। संभाजीनगरला आणण्यात आल्यानंतर संभाजीनगरवरून बाय कार या ठिकाणी आणण्यात आलं। मी दाखवतो हे पोलीस स्टेशन आहे, याच पोलीस स्टेशनमध्ये त्याला आणण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे जी अटकेची प्रक्रिया आहे ती अटकेची प्रक्रिया सुरू आहे। आता वैद्यकीय अधिकाऱ्यांना जो अर्ज देण्यात येतो तो अर्ज देखील दिला जातोय आणि हे अर्ज लिहिण्याचं देखील जे काम आहे ते मी समोर दाखवतो। अशा पद्धतीने या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांना जो अर्ज लिहिला जातो तो अर्ज देखील या ठिकाणी केला जातोय। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर खोक्याला आतमध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि ही
संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्यानंतर वैद्यकीय तपासणी केल्यानंतर खोक्याला इथून जे शिरूरचं न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि त्यानंतर मान्य न्यायालय किती दिवसाचा PCR देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र खोक्यावरती या अगोदरचा जर गुन्हेगारीचा इतिहास बघितला तर जवळपास 9 पेक्षा जास्त त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती आता इथलचं जे पोलीस प्रशासन आहे त्याला मान्य न्यायालयात हजर करत असताना जे 2 प्रकरणं आणि 2 गुन्हे शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे त्यापैकी एक जो गुन्हा आहे तो मारहाणीचा गुन्हा आहे, जो धाकणे कुटुंबाला अमानुष मारहाण करण्यात आली होती। दुसरा जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो वाघ नावाच्या व्यक्तीला बॅटनं अमानुष पद्धतीने मारहाण केली होती आणि तो गुन्हा हा पोलीस प्रशासनाने स्वतः सुमोटो दाखल केला होता। त्यामुळे एकूणच या प्रकरणामध्ये आता खोक्याला मान्य न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला किती दिवसाची पोलीस कोठडी मिळणार आणि पोलीस कोठडीमध्ये तपासी यंत्रणा त्याच्याकडून ज्या माहिती त्यांना मिळवायच्या आहेत त्या कशा पद्धतीने घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र खोक्याची जी गाडी आहे, मी पुन्हा एकदा गाडी दाखवायचा प्रयत्न करतो, ज्या गाडीमध्ये खोक्याच्या गाडी जी मोठी गाडी आहे आणि याच गाडी सोडून तो खोक्या फरार झालेला होता। याच गाडीच्या डेस्कवरती त्यांनी पैसे टाकताना देखील व्हिडिओ समोर आलेला होता आणि ही गाडी पोलिसांनी अगोदर जप्त केली आणि त्यानंतर खोक्याला देखील पोलिसांनी अटक केलेलं आहे। त्यामुळे एकूणच ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काल खोक्याच्या घरावरती देखील कारवाई करण्यात आली होती आणि घरावरती कारवाई केल्यानंतर त्याचं घर उद्ध्वस्त केलेलं, रात्री जाळपोळीची देखील घटना घडली होती असा खोक्यांच्या कुटुंबाचा आरोप होता। मात्र या संपूर्ण प्रक्रियेनंतर आता माननीय न्यायालयाच्या समोर खोक्याला आज 10:15च्या दरम्यान हजर केलं जाईल आणि त्यानंतर PCR किती दिवसाचा मिळतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। बिलकुल सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।